नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. स्वामी समर्थ भक्तांना उपदेश कमी करतात, पण अनुभव जास्त देतात. कारण स्वामींना माहीत आहे, सांगितलेलं विसरलं जातं, पण अनुभवातून जे कळतं ते आयुष्यभर राहतं. अनेक भक्त स्वामींकडे गेले. कोणीतरी आजारी होता, कोणीतरी कर्जात अडकलेला, तर कोणीतरी आयुष्याला कंटाळलेला. पण स्वामींनी कोणाच्या डोक्यावर हात ठेवून सगळं ठीक होईल असं सांगितलं नाही. ते फक्त एवढंच म्हणायचे, ठीक रहा. हे वाक्य साधं वाटतं, पण यात स्वामींचा पूर्ण विचार आहे. स्वामी समर्थांचा पहिला विचार, मन शांत असेल तर संकट अर्ध संपलेलं असतं. एक भक्त स्वामींना म्हणाला, माझ्या आयुष्यात त्रासच त्रास आहे. स्वामींनी उत्तर दिलं नाही. त्याला काही दिवस तसाच जवळ बसायला लावलं. कुठलीही कृपा नाही, कुठलाही चमत्कार नाही. पण हळूहळू त्या भक्ताच्या लक्षात आलं, मी रोज तक्रार करतो, पण स्वतः बदलायला तयार नाही. तोच अनुभव होता. स्वामींनी शब्दात सांगितलं नाही, स्थितीतून शिकवलं. स्वामी समर्थांचा दुसरा विचार, देव जबाबदारी घेतो, पण आळशी माणसाची नाही. अनेकदा आपण म्हणतो, स्वामी पाहतील, पण स्वामी पाहतात तेव्हा तू काय करतोयस हे आधी पाहतात. जो फक्त नाव घेत बसतो आणि कर्तव्य टाळतो, त्याच्यावर स्वामी कृपा करत नाहीत. कारण स्वामी समर्थ भीक देणारा देव नाहीत, ते माणूस घडवणारे गुरु आहेत. एक अनुभव सांगितला जातो. एका भक्ताने स्वामींकडे पुन्हा पुन्हा एकच मागणी केली. स्वामी शांत, काहीच उत्तर नाही. शेवटी स्वामी म्हणाले, जे बदलायला तयार नाहीत त्यांना मी काय देऊ. तोच स्वामींचा संदेश आहे. आधी स्वतः बदला, मग कृपा आपोआप येते. स्वामी समर्थांचा तिसरा विचार, संकट ही शिक्षा नसून दिशा आहे. आपण संकटाला शाप समजतो, स्वामी त्याला मार्ग समजतात. जेव्हा सगळं हातातून जातं, तेव्हाच माणूस आतून शोधायला लागतो. स्वामी समर्थ कधीच संकट आधी काढून टाकत नाहीत, ते सहन करण्याची ताकद देतात. कारण आयुष्य सुखाने नाही, संयमाने चालतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी चुकणार नाहीत, पण ते घाई करत नाहीत. त्यांची वेळ वेगळी असते. ती वेळ आली की उत्तर शब्दात नाही, अनुभवात मिळतं. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, शांत रहा, कर्तव्य करा, बाकी मी पाहतो. हा फक्त संदेश नाही, हा जगण्याचा नियम आहे. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.